नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 3च्या अभ्यासपत्रिका 12 मध्ये चर्चा करत होतो. साहित्याची भाषा हा आपला तिसरा घटक आहे. या घटकासंदर्भात आपण बरीचशी चर्चा केलेली आहे. व्यवहार भाषा, शास्त्र भाषा आणि साहित्य भाषा यांचं स्वरूप काय आहे नेमकं. व्यवहार भाषा ही आपल्या दैनंदिन जीवनातली असते, ती सरळ असते, साधी सोपी. तिच्यात कुठले अलंकारांचा वापर वगैरे केलेला नसतो. आपल्याला जे म्हणायचं आहे, जो संदेश द्यायचा आहे दुसऱ्याला, तो दिला की तिचं कार्य संपतं. तर अशी तात्कालिक स्वरूप थोडंसं असं त्या व्यवहारी भाषेचं असतं. पण हीच भाषा आपण साहित्यातही वापरतो. म्हणजे व्यवहार भाषा वेगळी, साहित्याची भाषा वेगळी असं म्हणत असताना या भाषा एकमेकी बरोबर कार्य करत असतात. म्हणजे जरी साहित्याची भाषा म्हणली तरी लेखक साहित्यात ज्यावेळेला पात्र त्याची बोलायला लागतात त्यावेळेला ती जी भाषा वापरतात ती व्यवहार भाषेच्या जवळची असते, व्यवहारातली असते. व्यवहारी भाषा म्हणजे एक प्रकारची आपली बोली, आपण रोज जी बोलतो ती बोली भाषा. तर अशी भाषा जी आहे ती व्यवहारी भाषा, साहित्याची भाषा ही कशी आहे तर त्याच्यात सूचकता असते. म्हणजे वाचक जो वाचतो त्याच्या समोर जे शब्द येतात त्या शब्दांचा अर्थ तो सूचकतेने घेत असतो. लेखकाला काय म्हणायचं आहे, लेखक आपले अनुभव मांडत असतो, तो मांडतो त्या ज्या भाषेत, ती भाषा वाचकाला कळणारी, रसिकाला कळणारी असली की तिथं तो अर्थ लगेच त्याला समजून जातो. आणि मग ही साहित्याची भाषा व्यवहारी भाषेपेक्षा वेगळी कशी ठरते तर साहित्याच्या भाषेत आपण अलंकारांचा वापर करू शकतो. त्यामुळं काय होतं, आपोआपच त्या भाषेला एक वेगळं सौंदर्य प्राप्त होतं. आता साहित्याच्या भाषेत केवळ रूपक, उपमा, उत्प्रेक्षा यासारख्या अलंकारचा वापर होतो म्हणून ती सौंदर्य. तर त्यामध्ये काही प्रतिमा असतात, प्रतीकांचा वापर असतो. कधी कधी जे आपले लोकसाहित्य आहेत, म्हणजे पूर्वीचं जे साहित्य मौखिक लोकांच्या मध्ये असलेलं, त्याचे जे अनुबंध आहेत तेही या साहित्यामध्ये येत असतात. आणि त्यामुळं साहित्याची भाषा ही रमणीय होते. वाचकाच्या मनात अनेक एकच वाक्य जरी असलं तरी त्यातून त्याला अनेक अर्थ लक्षात येऊ शकतात. तर असं एक रमणीयता देणारं, सौंदर्यपूर्ण असंही सूचक असणारं ही साहित्याची भाषा असते. त्याचबरोबर साहित्याच्या भाषेचा आणखी एक गुण काय तर साहित्याची भाषा ही अनेक अर्थ सूचित करते. अनेकार्थता हा त्याचा आणखी एक वेगळेपणा आहे जो व्यवहारी भाषेत आपण लगेच त्याचे अर्थ घेत नाही. तर त्यामुळं जे आपले भाषा तज्ज्ञ आहेत त्यांनी सुद्धा बऱ्याच जणांची व्यवहारी भाषा ही अभिधामूलक असते. म्हणजे पहिला अर्थ कळला की संपतं मुख्य अर्थ. आणि साहित्याची भाषा ही व्यंजनाप्रचुर असते असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर साहित्याची भाषा ही काय करते, अनुभवाला साक्षात करते. म्हणजे जो लेखकानं अनुभव घेतलाय तो तो तिथं जिवंत करत असतो, त्याचं चित्रण करत असतो. तर अशा पद्धतीनं साहित्याची भाषा आणि व्यवहारी भाषा यात आपल्याला साम्यभेद दाखवता येतात. शास्त्र भाषा ही तर अतिशय म्हणजे काटेकोर असते. तिथं अलंकाराला अजिबात जागा नाही, थारा नाही. अलंकाराला तिथे येताच येत नाही. तर इतकी सुस्पष्ट अशी ती भाषा ही शास्त्राची असते. आणि काटेकोरपणा तिच्यामध्ये एक असतो. जे सांगायचं ते नेमकेपणानं सांगितलं, अचूक नेमकेपणा, अचूकता, काटेकोरपणा ही शास्त्र भाषेचे ही वेगळेपणा आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला साहित्याची भाषा ही समजून घेता येते. त्यानंतर एक प्रश्न आला, तो साहित्याचं माध्यम कोणतं.
आता बऱ्याच विचारवंतांचे इथे चर्चा आहे. काय चर्चा आहे? तर साहित्याचं माध्यम आणि साहित्याचं साधन काय आहे? आता दोन्हीही गोष्टीत भाषा हा महत्त्वाचा मुद्दा येतो. भाषा हा घटक तिथे महत्त्वाचा आहे. साहित्याचं माध्यम म्हणून सुद्धा भाषाच येते आणि साहित्याचं साधन म्हणून सुद्धा भाषाच येते. मग भाषा ही साहित्याचं माध्यम आहे का साधन आहे? अशी एक चर्चा केलेली दिसते. पण त्यामध्ये लक्षात घ्या की साहित्याचं माध्यम हे भाषाच आहे आणि साधनही भाषा आहे. साहित्य कृतीमध्ये कधी कधी भाषा हे साधन म्हणून येतं, तर कधी कधी ते माध्यम म्हणून तिथं आलेलं दिसतं. तर असे साहित्याचं माध्यम जे आहे ते भाषा म्हणून आपल्याला लक्षात घेता येतं मित्रांनो. त्यानंतर साहित्य भाषेचे जे सौंदर्य आहे ते महत्त्वाचं आहे. आता साहित्य भाषेत भाषा ही मुळात सौंदर्यपूर्ण असते, सौंदर्य सर्जक असते, रमणीय असते. हे तिचे विशेष आहेत. आणि मग हे सौंदर्य कसं निर्माण होतं? तर लेखक जे मांडत असतो ते व्यवहारातलीच गोष्ट तो मांडत असतो, पण त्या मांडणीमध्ये तो रोचकता आणतो. अशी मांडणी काही त्या वाक्यांची करतो, त्या शब्दांची, आणि ती वाक्य तयार करतो की ज्याने तिथे रोचकता निर्माण होते. आता उदाहरणार्थ एखादी प्रेयसी आहे, तर तिच्याकडे पाहणारा प्रियकर तिला काय म्हणतो? कोणता मानू मी चंद्रमा, कोणता मानू मी चंद्रमा, भूवरीचा की नभीचा. म्हणजे तो तिच्या मुखाकडे पाहून तिचं मुख चंद्रासारखं आहे अशी कल्पना करतो. पण इथे तिचं मुख ते चंद्र आहे का तो आकाशातला चंद्र? कोणता मानू मी चंद्रमा. वाक्य साधं म्हणता आलं असतं त्याला, तिथे लिहिता आलं असतं, तुझे मुख सुंदर आहे, तुझे मुख सुंदर आहे, संपला असता विषय. पण तसं नाही झालं. तो कवी काय लिहितो, लेखक, कोणता मानू मी चंद्रमा, भूवरीचा की नभीचा. अशा प्रकारे साहित्याच्या भाषेला एक सौंदर्य प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. लक्षात घ्या की कलावंताचं मन हे संवेदनशील असतं, त्यामुळं त्याला जे वाटतं ते तो इथे मांडत असतो. आपण कुसुमाग्रज यांची कणासारखी कविता ती लक्षात घेऊ शकतो, किंवा अगदीच म्हणायला गेलं तर बहिणाबाईंची जी कविता आहे ती तर अशिक्षित स्त्री होती, पण तिनं जे आपल्या गावातल्या मंदिरातनं जी भजनं कीर्तन ऐकली होती त्यातून तिचं शब्द भांडार मोठं झालं होतं. आणि त्या शब्द भांडारावरती तिनं आपल्या मनातले भाव मुखातून व्यक्त केले, आणि त्यात बहिणाबाईंच्या कविता नंतर आपल्याला त्यांच्याच चिरंजीवांनी चित्रित केल्या, म्हणजे लिहून काढल्या आणि आपल्यापर्यंत पोहोचवल्या. तर त्यातली शब्दकळा जी आहे, त्यातलं सौंदर्य आहे, अगदी साधं सुधं आहे, पण खूप मनाला भावणारं भाव प्रकटीकरण जे आहे, मनाचं प्रकटीकरण जे कलावंताचं असतं ते त्या भाषेतनं होत असतं आणि त्याला एक सौंदर्य प्राप्त होत असतं. तर असं इथं आपल्याला साहित्य भाषेचं सौंदर्य हे लक्षात घेता येतं. आणि एक प्रकारची चिंतनशीलता आहे. किंवा पी सावळाराम यांची कविता. आता बऱ्याचशा वेळेला आपल्याला साहित्याच्या भाषेत एक प्रकारचा का असतो, साहित्याच्या भाषेला एक पोत असतो, विशिष्ट घाट किंवा त्याची एक रचना असते, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं साहित्याची भाषा जी आहे ती आपल्याला बऱ्याचशा वेळेला
तिचं एक आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संदर्भानं आपल्याला ती घ्यावी लागते. कशानं समजून घ्यावी लागते? संदर्भानं. आणि त्यांनी त्यातलं सौंदर्य वाढत जातं. उदाहरण पियुष सावळाराम यांची कविता, गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुलीचा दिल्या घरी. हे जे गीत आहे, ही कविता त्यांची, ही महाराष्ट्राचं गीत कविता बनली कधी, हे का बनली? तर त्या कवितेच्या निर्मितीची पार्श्वभूमी सांगितली जाते की एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर पी सावळाराम यांनी बघितलेलं ते दृश्य की एक मुलगी माहेरी निघाले आणि तिला माहेरी आलेली मुलगी सासरी निघाले आणि तिला त्या रेल्वेच्या स्टेशनवरती पोहोचवायला तिचे कुटुंब घरातलं आलेलं आहे आणि ही माघारीन आपल्या सासरी निघताना जे एक वातावरण तिथलं होतं ते बघून त्यांनी ही कविता रचलेली आहे. आणि मग एक नववधू किंवा माहेरवाशीन जी सासरी जाते त्यावेळेला तिच्या मनाची जी हालचाल आहे, मनातले भावतरंग आहेत, ते या ठिकाणी मग कसे येतात ते तिच्या डोळ्यातनं येणारे अश्रू, त्यामुळे गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुलीचा दिल्या घरी तू सुखी राहा. अशा पद्धतीच्या ज्यावेळेला ओळी आपल्या समोर येतात त्यावेळेला त्यातलं सौंदर्य येतं. किंवा कुसुमांची स्वप्नांची समाप्तीसारखी कविता, प्रेम कविता आहे, त्याचबरोबर ती एक ध्येय कविता पण बनते. कशी? पण कवितेच्या जे शब्द आहेत ते, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, असं म्हणताना तिथे एक प्रकारचे म्हणजे संदर्भ आपल्याला लगेच शोधावे लागतात त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी. उभे दिवसाचे दूत कोण आहेत हे आपल्याला ही जी एक रमणीयता आहे, सौंदर्य निर्मिती आहे, प्रतिमा प्रतीकांचा वापर हा साहित्याच्या भाषेत असतो आणि अलंकारांचाही वापर तिथे दिसतो. साहित्याच्या भाषेत आणखी एक सौंदर्य येते ते म्हणजे त्यामध्ये अनेक वाक्प्रचार, म्हणी, ओव्या, छंद छंद वृत्तांचा वापर, हेही साहित्याच्या भाषेचं वैशिष्ट्य आहे जे शास्त्राच्या भाषेत नसतं, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला इथे साहित्याची भाषा काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यामुळं इतर ज्या कला आहेत, चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाट्य, या कलाप्रमाणेच साहित्य ही सुद्धा एक कला आहे आणि तिचं माध्यम भाषा आहे. या भाषेला सौंदर्य कसं येतं त्याचं आपण आता उदाहरण बघत होतो. किंवा बहिणाबाईंची कविता, लेकीच्या माहेरासाठी माझा अरे संसार संसार, यासारखी कविता, आधी हाताला चटके तवा मी येते बा, म्हणजे एक जीवनाचं तत्वज्ञान सांगतात पण किती साध्या सोप्या शब्दामध्ये ते सांगताना दिसतात. किंवा मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, म्हणजे आपल्या मनाची अवस्था जी आहे ते जे चित्त आपलं आहे ते स्थिर पाहिजे, पण ते स्थिर का नसतं आणि मग ते जसं उभं पीक बघून एखादं बाजूनं चाललेलं जनावर त्यामध्ये घुसून त्याचा आस्वाद घेत, तसं मन आपलं आहे धावतं सगळीकडे. तर या धावत्या मनाचं त्यांनी केलेलं वर्णन. तर अशा अनेक आपल्याला कविता, कादंबऱ्यांमधनं या भाषेचं सौंदर्य जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं या साहित्याच्या भाषेच्या वेगळेपणाविषयी आपल्याला जी चर्चा आपली चालू आहे ती अशीच पुढे चालवणार. तोपर्यंत धन्यवाद.